आमच्या वेळी नव्हतं असं काही. हे वाक्य आपण सगळ्यांनी किमान एकदा तरी ऐकलंय किंवा ऐकवलं असेल. कधी आईबाबांकडून, कधी आजी-आजोबांकडून, कधी एखाद्या नातेवाईकांकडून. काळ बदलतो तसं थोडाफार बदल जातो. कधी चांगला, कधी वाईट. पण काळाशी तुलना काही संपत नाही. पण कधी विचार केलाय का? काय होतं त्या 90च्या काळात, जे आज नाहीये? तो काळ होता 90चं दशक. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, पण वेळ मात्र भरपूर होता. मित्रांना कॉल करायची गरज नव्हती. एक हाक मारली की सगळी टोळी हजर. तो काळ होता जिथे मोबाईल नव्हते, पण मित्र कायम सोबत होते. गिल्लीदांडा, लगोरी, क्रिकेट, डबा एस्पेस, दोरीवरच्या उड्या, लपाछपी, गोट्या, लंगडी, काचाचे गोळे. हेच आमचे गेम्स होते. हेच खेळ मुलांमध्ये शारीरिक व्यायाम आणि सांघिक भावना वाढवायचे. जिंकण्यापेक्षा खेळण्यातच मजा होती. संध्याकाळ झाली की घरात बसणं म्हणजे पनिशमेंट वाटायचं. आई ओरडायची, "घरी ये आता." आणि आपण म्हणायचो, "आता एक लास्ट ओव्हर." सायकल चालवणं म्हणजे फ्रीडम, झाडावर चढणं म्हणजे ॲडव्हेंचर, आणि उन्हाळ्यात आंबे खाणं म्हणजे फेस्टिवल. पाटी, खडू आणि सिंपल बॅग. आणि शाळेत टिफिन शेअर करणं म्हणजे बॉन्डिंग. एक पेन सगळ्यांनी वापरणं म्हणजे फ्रेंडशिप. लास्ट डेला ऑटोग्राफ बुक भरायचो, की पण टच लिहायचो, आणि खरंच मनापासून जपून ठेवायचो. पत्र लिहायचो आणि उत्तराची वाट बघायचो. त्यातली एक्साइटमेंट काही वेगळीच होती. आणि ते छोटे छोटे छंद, स्टॅम्प जमा करणं, कॉमिक्स वाचणं, पतंग उडवणं, पावसात भिजणं, हे सगळं मोठं होण्याच्या घाईत कुठेतरी हरवलं. चाळीत फक्त कोणाकडे तरी एकच टीव्ही असायचा, तोही अँटेना लावून. रविवार म्हणजे टीव्ही डे. शक्तिमान, चित्रहार, रामायण यासाठी वाट बघायचो. हे पाहण्यासाठी सगळी चाळ एकत्र बसायची. रिवाइंड करून गाणी ऐकायला कॅसेट प्लेअर असायचा. कॅसेट अडकली की पेन्सिलने रिवाइंड करायचो. आणि व्हिडिओ गेम म्हणजे तो छोटा ब्रिक गेम. ना एसी, ना फॅन्सी गॅजेट्स, तरीही आनंद फुल होता. वीज गेली की राग यायचा नाही. उलट सगळे एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, हसायचो. कधी छतावर झोपून तारे मोजायचो. आणि त्या शांत रात्रीत मन खूप काही शिकायचं. सण म्हणजे फक्त हॉलिडे नव्हते, ते फीलिंग्स होते. दिवाळीत फटाके, गणपतीत आरती, आणि सगळं कुटुंब एकत्र. आज सगळं आहे. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण वेळ नाही. मित्र ऑनलाईन आहेत, पण मनाने दूर आहेत. आज आपण कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेलो नाही आहोत. त्या काळात गोष्टी कमी होत्या, पण आनंद जास्त होता. आज गोष्टी खूप आहेत, पण आनंद कुठेतरी हरवलाय. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण त्या 90च्या आठवणी आजही ताज्याच आहेत. म्हणूनच आजही जेव्हा कुणी म्हणतं, "आमच्या वेळी नव्हतं असं काही," तेव्हा ते फक्त वाक्य नसतं, ती एक आठवण असते. 90च्या काळातली तुमची फेवरेट आठवण कोणती? कॉमेंट करा. नमस्कार, मी मनीषा. माझं लिखाण आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, एक कॉमेंट अवश्य करा. शेवटपर्यंत थांबलात त्यासाठी धन्यवाद.